नमस्कार. जिज्ञासा विचार मंच या चॅनेलवर आपल्या प्रत्येकाचे स्वागत. महाभारत चरित्रकथा मालिकेमध्ये आपण भीष्म पितामह या चरित्राचा परिचय करून घेत आहोत. सत्यवतीच्या वडिलांना वचन दिल्यानंतर आणि त्यांची अट मान्य केल्यानंतर भीष्म पितामह सत्यवतीला घेऊन हस्तिनापुरात परत आले. राजा शांतनूने सत्यवतीशी विवाह केला. काही कालानंतर शांतनूला सत्यवतीपासून 2 पुत्र झाले. त्या 2 पुत्रांची नावे चित्रांगद आणि विचित्रवीर्य असे ठेवले गेले. त्याच्यानंतर काही कालानंतर शांतनूचा मृत्यू झाला. शांतनू राजाच्या मृत्यूनंतर सत्यवतीच्या वडिलांना दिलेल्या वचनानुसार भीष्मांनी सत्यवतीच्या मोठ्या पुत्राला म्हणजेच चित्रांगदला राजगादीवर बसवले. चित्रांगद शूर होता, परंतु त्याचा एका युद्धामध्ये गंधर्वासोबत युद्ध करत असताना मृत्यू झाला. चित्रांगदच्या मृत्यूनंतर अद्याप बाल अवस्थेत असलेल्या विचित्रवीर्याला राजगादीवर बसवण्यात आले. भीष्मांच्या आज्ञेत राहून विचित्रवीर्य राज्यशासन करू लागला. काही कालानंतर तो ज्यावेळी विवाह योग्य झाला त्यावेळी त्याच्या विवाहासाठी योग्य कन्याची शोधमोहीम सुरू झाली. त्याचवेळी काशी राजाने आपल्या 3 मुलींसाठी म्हणजेच अंबा, अंबिका व अंबालिका या 3 कन्यांसाठी स्वयंवराचे आयोजन केले होते. भीष्म विचित्रवीर्यासाठी त्या 3 कन्या निवडण्यासाठी त्या स्वयंवरात गेले, परंतु तेथे उपस्थित असलेल्या अनेक राजांना भीष्म स्वतः प्रतिज्ञा मोडून स्वतःच्या विवाहासाठी तेथे आले आहेत असे वाटले. राजांनी त्यांचा उपहास केला. त्यावेळी भीष्म चिडले, त्यांना राग आला आणि ते म्हणाले, मी या कन्यांना येथून बलपूर्वक घेऊन जातो. तुम्ही सर्व शक्ती लावून विजय अथवा पराजयासाठी मला रोखून दाखवा. त्यावेळी असंख्य राजांनी भीष्मांसोबत युद्ध केले, परंतु भीष्मांनी सर्वांचा पराभव केला. शेवटी शाल्व राजा सुद्धा भीष्मांसोबत युद्ध करायला आला, परंतु शाल्व राजाचाही पराभव भीष्मांनी केला. त्यांच्या या शक्तीचं, त्यांच्या वीरतेचं प्रदर्शन या प्रसंगातून आपल्याला होताना दिसतं. काशी राजाच्या त्या 3 कन्यांना घेऊन भीष्म पितामह हस्तिनापुरात परतले. सत्यवतीशी विचार विनिमय करून विचित्रवीर्यासोबत त्या 3 कन्यांचे विवाह करण्याचे नियोजन त्यांनी केले. परंतु विवाह प्रसंगी मोठी कन्या अंबा हिने भीष्मांना सांगितले की मी मनाने शाल्व राजाला पती म्हणून वरले आहे. खरं तर ही गोष्ट अंबाने शाल्व राजा युद्धाला आला त्याचवेळी सांगायला हवी होती, परंतु या प्रसंगी सुद्धा भीष्म पितामहांनी तिची सन्मानपूर्वक शाल्व राजाकडे रवानगी केली व विचित्रवीर्याचा विवाह अंबिका व अंबालिका यांसोबत करून दिला. अंबा शाल्व राजाकडे आली, परंतु आपल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी त्याने तिचा स्वीकार केला नाही व भीष्मांकडे जायला सांगितले. अंबाने शाल्व राजाला समजावले की भीष्मांना मी तुम्हाला वरले आहे हे माहीत नव्हते. जेव्हा त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी माझी सन्मानपूर्वक इथे पाठवणी केली, परंतु शाल्व राजाने तिचे काहीही ऐकले नाही. ती भीष्मांकडे परत आली, परंतु भीष्मांनी तिला सांगितले की तुझे शाल्व राजावर प्रेम असल्यामुळे व मनाने त्यालाच पती म्हणून वरले असल्यामुळे विचित्रवीर्यासाठी मी तुझी निवड करू शकत नाही. त्यावेळी दुःखी व शोकमग्न होऊन अंबा अरण्यात आली. अरण्यात तिची भेट भगवान परशुरामांचा शिष्य अकृतवर्ण सोबत झाली. तिचे दुःख, तिच्यासोबत घडलेला वृत्तांत अकृतवर्णला तिने सांगितला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिची भेट भगवान परशुरामांसोबत झाली. त्यांना सर्व वृत्तांत सांगण्यात आला. तिचे दुःख पाहून भगवान परशुरामांच्या अंतःकरणात तिच्याविषयी दया उत्पन्न झाली. भगवान परशुराम तिला म्हणाले की मी भीष्माकडे निरोप पाठवतो. त्याने माझे म्हणणे ऐकले नाही तर माझ्या शस्त्रांच्या तेजाने त्याला दग्ध करीन व या भानगडीत पडण्याची तुझी इच्छा नसेल तर शाल्वाने तुझा स्वीकार करावा असे मी करीन. त्यावर अंबा म्हणाली की तुम्ही भीष्मांसोबत युद्ध करा, त्या वाचून माझे दुसरे कशानेही प्रिय होणार नाही. त्यानंतर भगवान परशुराम हस्तिनापुरात आले. त्यांनी भीष्मांना आज्ञा केली की अंबाचा स्वीकार केला पाहिजे, परंतु भीष्मांनी सांगितले की काय वाटेल ते झाले तरी या मुलीचा विवाह मी माझ्या भावाशी करू शकणार नाही. हिनेच मला आपले प्रेम शाल्वावर असल्याचे सांगितले.
हिच्या इच्छेनुसारच मी हिची शाल्वाकडे रवानगी केली होती. आता मी पुन्हा हिचा स्वीकार कसा करणार? त्यानंतर भगवान परशुराम व भीष्म यांमध्ये युद्ध झाले. हे युद्ध 23 दिवस सुरू राहिले. शेवटी या युद्धात भगवान परशुराम हरले. यांसारख्या काही प्रसंगांमधून भीष्म पितामहांच्या वीरतेचे व पराक्रमाचे दर्शन आपल्याला घडते. धन्यवाद.